पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। बंद घर फोडून पत्रकाराच्या घरातून 2 लाखांचा ऐवज लंपा, साक्री शहरात खळबळ। मुकुंद नगरातील धाडसी घरफोडीने खळबळ, श्वान पथक व फॉरेन्सिक तपास सुरू। साक्री शहरातील मुकुंद नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका पत्रकाराच्या बंद घरावर डल्ला मारत तब्बल 2,86,200 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे। मुकुंद नगर येथील रहिवासी व पत्रकार जितेंद्र जगदाळे हे कुटुंबासह कामानिमित्त बाहेरगावी गेले होते। घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील साहित्याची उलथापालथ करून चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला। या चोरीत 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, सोन्याच्या कानातील रिंग, सुमारे 72,000 रुपये किमतीचा कॅमेरा, चांदीचे बेले, शिक्के, पितळी मूर्ती तसेच 35,000 रुपयाची रोकड असा एकूण 2,86,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय। चोरीची घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। तसेच धुळे येथून श्वान पथक व फॉरेन्सिक तपास पथकाला पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरून फिंगरप्रिंट्स व अन्य तांत्रिक पुरावे संकलित करण्यात आले। आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली। दरम्यान शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवून संशयित व्यक्तीवर कडक नजर ठेवावी, तसेच चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत।